आता जाऊयात अंबरनाथला। अंबरनाथ नगर परिषदेच्या मतदानालाही काही वेळातच सुरुवात होणार आहे। अंबरनाथ नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मुख्य लढत होतीये। या निवडणुकीत दोन्ही पक्षांचे राजकीय भवितव्य मतदान पेटीत आज बंद होणार असल्याने मतदारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळते। अंबरनाथमधून आपले प्रतिनिधी सुरेश काटे आपल्या सोबत आहेत। सुरेश, अंबरनाथमध्ये नेमकी कशी लढत होती आणि मतदान केंद्रावर सध्या काय स्थिती आहे? माधवी, खरं पाहिलं तर आज नगर परिषद अंबरनाथ नगर परिषदेचं मतदान पार पडणार आहे। जवळपास 59 जागा आहेत आणि एक नगराध्यक्ष पदासाठी अशा 60 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। जवळपास 276 मतदान केंद्र आहेत आणि या ठिकाणी 276 EVM मशीन आणि अतिरिक्त जर मशीनमध्ये काही अडचणी आल्या तर असे 49 मशीन जे आहेत ते अतिरिक्त ठेवण्यात आलेले आहेत। जवळपास 2.5 लाख मतदार या नगर परिषदेमध्ये आहेत आणि आज सकाळी 7:30 वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात होणार आहे। खरं पाहिलं तर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ही मुख्य लढत होणार आहे। त्यामुळे पोलीस यंत्रणा 2-3 दिवसापूर्वीच अंबरनाथमध्ये गोळीबार झाल्यामुळे पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे। जवळपास 1,500हून अधिक पोलीस शिपाई आणि अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या जवळपास 2 राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि होमगार्ड असे एकूण जवळपास 2,000 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आले। त्यामुळे मुख्य लढत जी आहे ती शिवसेना भाजपमध्ये होणार आहे। त्यामुळे खरं पाहिलं तर आज संपूर्ण जे उमेदवार आहेत त्यांचं भवितव्य आज मतदान पेटीमध्ये बंद होणार आहे। त्यामुळे नेमकं अंबरनाथ नगर परिषदेवरती कोणाचा झेंडा रोवला जातो हे पाहणं देखील आपल्याला आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे काही वेळामध्येच मतदानाला सुरुवात होणार आहे। आपण अंबरनाथच्या गांधी शाळेजवळील मतदान बूथवरती आहोत। त्या ठिकाणी मतदानाला सुरुवात होईलच, मात्र आता अगदी काही वेळातच अधिकारी मतदानाला सुरुवात होणार आहे। दिवसभर या मतदान प्रक्रियेवर आपलं लक्ष असणारच आहे। सुरेश, तुमच्याकडून आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातले अपडेट घ्यायचे, त्यामुळे सोबतच राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।